शहराकडली टॅक्सी, गावाकडली वडा, जिबड बी म्हणतात त्याला. आमच्या शहराकडच्या टॅक्सी 4 जण बसू शकतात, 20-25. आमच्या वडापमध्ये डायरेक्ट 20-25 जण म्हणली तरी बसतात. तो ड्रायव्हर असतो ड्रायव्हर, इथे तो निम्मत अर्धा बाहेरच असतो असा, आणि शेजारच्याला गेर टाकायला लावतात पार. आणि माग तर 70 जण अशी लोम कळलेली गावतात तुला. कोण बारकांनी भिरकात पार मेंढर करत म्हणलं तरी वरता पडाव मागतात. आता हजारच्या पिशव्या सगळ्या तो वडापमध्ये आमच्या, काही टेन्शन नाही. सगळ्या देतात, काही टेन्शन नाही. म्हातारी कोतारी सगळी एकदम आम्ही बाजारला जाता जागा लोंढच घेऊन जातो डायरेक्ट. आणि गाडी बी क्वालिटी असती, कणत बिनत काय नाही, एकदम चिंगरिंग पळती. आमच्या टॅक्सीला मीटर असतो, जेवढा मीटर पडेल ना तेवढे पैसे द्यायला लागतात. रताळी आमच्या वडापमध्ये अजिबात तसलं मीटर फिटर काय नसतं, तसलं टेन्शनच नसतं काय. डायरेक्ट 10-20 रुपये टेकवाचे ड्रायव्हरच्या हाताव निघाली लगेच गाडी, आणि 40 रुपयात तर जाऊन येतोय माणूस पार. टेन्शनच नाही काय. क्वालिटी आमच्या टॅक्सीला कोणी हात केला की लगेच थांबती, आणि बसली की लगेच निघती. रताळी आमचा वडाप आखी लोक त्याच्यात कुंभू भरल्याशिवाय अजिबात गाडी जागची हालतच नाही. कवर बी बसायचं मग, हा किती बी अर्जंट असू दे तवर बसायचं. लय खराब काम. आमच्या टॅक्सीला प्रोफेशनल ड्रायव्हर असतो. रताळी इकडे प्रोफेशनल काय लागत नाही. कुणी ती जिबडं उचलतंय आणि कुणी चालवतंय, आणि आम्ही सगळी त्याच्याच भरोसा बसलेलो असतो गाडीत. हा आम्हाला काही माहित नसतं त्याला अनुभव काय आहे का नाही, का वालपाडा चाललाय का पियालाय कुणालाच काय माहित नसते. मला वास आणत असतो तो खंग नुसता. तरी मी ती गाडी काय फसून येडाय काय गाडी पार बांग आणि गावाकडचं रस्ते तर तुम्हाला माहितीच असे झिकझॅक नुसते रस्ते. निम्मे अर्धी पडायला लागतात बरं. म्हातारी एक धरून बसतात गाडीला. क्वालिटी शेवटी. अरे आमच्यासाठी आहे ना त्या गाडीत बसणं म्हणजे आमची चांगली सर्कसच होऊन जाते डायरेक्ट. आणि म्हणून सांगतोय आमच्या गावाकडच्या वडापचा आहे ना नादच नाही करायचा विषय. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे.